राम लक्ष्मण सीता वनवासात गेल्यावर दशरथला अतिशय दुःख झाले. रामाच्या वियोगात त्याने अंथरूण धरले. मरणास्थान अवस्थेत असताना आपले पूर्वज घेऊन जायला आले आहेत असे दिसू लागले. पूर्वी घडून गेलेल्या गोष्टी आठवू लागल्या. त्याच्या उशाशी बसलेल्या कौशलेला दशरथ सांगू लागला, रामाचा वियोग व्हावा हे माझंच पूर्वकर्माचे फळ आहे. कौशल्ये, मी तरुण असतानाची ही गोष्ट आहे. तेव्हा मी शब्दवेती म्हणून प्रसिद्ध होतो. एका पावसाळ्यात मी मृगयेला गेलो होतो. त्या रात्री शरयू नदीच्या काठाने रथातून जात असताना एक हत्ती पाणवाट्यावर पाणी पित असल्याचा आवाज आला. अंधारात काहीच दिसत नव्हते, पण मी आवाजाचा वेध घेतला आणि हत्तीच्या दिशेने बाण सोडला. तो बाण सावजाला लागला खरा, पण त्या मागोमाग एक विव्हळणारा कोवळा आवाज आला. माझ्या छातीत चरस झाले. कुणाला लागला बाण? मी आवाजाच्या दिशेने धावतच गेलो. पाहतो तर एका ऋषी कुमाराच्या छातीत माझा बाण घुसला होता. तो बाण वर्मी लागला होता. धनुष्य खाली टाकून मी पटकन त्या तळमळणाऱ्या कुमाराच्या जवळ गेलो. पाण्यावर आलेल्या मृगाचा आवाज वाटल्याने माझ्याकडून त्याला चुकून बाण लागला हे त्याला सांगितले. वेदनाने व्याकुळ झालेला तो कुमार मला म्हणाला, मी तुमचे काय वाकडे केले होते की तू मला बाण मारलास? माझ्यासारखा वल्केने नेसलेल्या जटा धारण करणारा असा मृत्यू यावा, माझ्यासारखा ऋषिकुमाराला असे मरण यावे? मी जगेन असे वाटत नाही. माझ्या वृद्ध आई वडिलांना माझाच आधार आहे. माझ्या मागे ते कसे जगतील? पापी माणसा, या एका बाणाने तू फक्त माझे नाही तर आम्हा तिघांचेही प्राण घेतले आहेस. थोड्या वेळाने तो तपस्वी कुमार म्हणाला, राजा, आमचा आश्रम येथूनच जवळ आहे. तू जाऊन माझ्या आई वडिलांना पाणी नेऊन दे आणि घडलेला सर्व वृत्तांत सांग. असे बोलता बोलता माता पित्याची काळजी करीत तो कुमार मृत्यू पावला. मी त्या कुमाराने आणलेल्या कुंभात पाणी भरून घेतले आणि वाट शोधत आश्रमापाशी पोचलेलो. तेथे त्यांचे वृद्ध आणि अंध आई वडील होते. मन घट्ट करून मी त्यांना सर्व काही सांगितले. पंख तोडलेले पक्षी खाली कोसळावेत तसे ते दोघे कोसळले. त्या मातापिताने मला त्यांचा मुलगा जिथे पडला होता तिथे घेऊन जाण्यास सांगितले. मी त्या दोघांना हाताला धरून नदीच्या काठावर तो कुमार पडला होता तिथे घेऊन गेलो आणि कुमाराच्या देहाला हाताने चाचपून पाहिले. त्यावेळी त्याने केलेला शोक ऐकून मी विधू झालो. त्या शोकविव्हळ पित्याने मला श्राप दिला, राजा, तू देखील पुत्र वियोगाने मृत्यू पावशील. आणि तिथेच त्या दोघांनी प्राण सोडला. कौशल्ये, माझ्या हातातून घडलेल्या त्या पापाची शिक्षा आता मिळत आहे. कोणता पिता आपल्या मुलाला वनवासात पाठवतो? ते पाप मी केले आहे. कोणता मुलगा काही न बोलता वनवासात स्वीकारतो? प्रिये, माझ्यासारखा पापी मीच आहे. रामाबरोबर माझी जीवनशक्ती निघून गेली. पहा पहा, ते यमाचे दूत मला घेऊन जाण्यासाठी आले आहे. आता मला राम पुन्हा भेटणार नाही. रामाचे नाव घेत दशरथने प्राण सोडले. वाल्मिकीच्या कथेत त्या कुमाराचे नाव येत नाही. नंतरच्या कथेमधून त्याचे नाव श्रावणकुमार होते असे कळते. नंतरच्या कथेमध्ये तो आई वडिलांना कावडीमध्ये बसवून तीर्थयात्रेला घेऊन जात असतो. श्रावणबाळाची गोष्ट श्याम जातक म्हणून बौद्ध जातक कथेमध्ये येते. श्याम हा आई वडिलांची मनोभावे सेवा करणारा मुलगा आहे.
त्याचे आई वडील वृद्ध आणि अंध असतात. त्याने तीर्थयात्रेला जायची इच्छा बोलून दाखवल्यावर श्याम त्यांना तीर्थयात्रेला घेऊन जातो. एकदा जंगलातील रस्त्याने जाताना आई वडिलांना तहान लागते. त्यांना एका झाडाखाली बसून श्याम पाणी आणायला पाणवट्यावर जातो. श्यामने हरणाचे कातडे पांघरलेले असते. त्याचवेळी तेथे वाराणसीचा राजा शिकारीला आलेला असतो. तो हरिण समजून श्यामला बाण मारतो. श्यामची किंकाळी ऐकताच राजाच्या लक्षात आपली चूक येते. तो श्यामच्या मदतीला धावतो. श्याम प्राण सोडताना राजाला विनंती करतो, माझ्या अंध आईवडिलांना पाणी नेऊन दे. पश्चातापात गंध राजा घडलेला वृत्तांत आई वडिलांना सांगतो व त्यांना घेऊन श्याम जिथे पडला होता तिथे घेऊन येतो. वृद्ध आई वडिलांना श्यामचा मृत्यू शोक अनावर होतो. विशिष्ट त्या कुमाराचे श्रवण ठेवले असेल. तो कुमार मात्र त्यांच्या आई वडिलांसह तारा होऊन अमर झाला. त्याचे नाव आकाशातील एका नक्षत्राला दिले आहे. श्रवण नक्षत्र, ज्याच्या नावाने एक महिना आहे. श्रावण मास. श्रावण नक्षत्र एक तेजस्वी तारा असून त्याच्या दोन बाजूला दोन फिक्कट तारे आहेत. तो मधला ठळक तारा म्हणजे श्रावणबाळ आणि बाजूचे दोन तारे म्हणजे कावडीत बसलेले त्याचे आई वडील. विशेष गोष्ट म्हणजे अशी की या ॲक्विला नक्षत्रात 3 अल्फा, बीटा आणि गमा नावाचे तारे आहेत. मधला अल्फा तारा आहे श्रावण आणि एका बाजूला बीटा म्हणजे त्याचे वडील, दुसऱ्या बाजूला गमा म्हणजे आई. ताऱ्याच्या जीवनकालाप्रमाणे अल्फा तारा तरुण आहे तर बीटा आणि गमा वृद्ध आहेत.